नमस्कार मंडळी, मी अल्पिता आणि स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. ही आमची शेती असा आणि आमची शेती आमच्या घराच्या एकदम बाजूकच असा. आता मी इले आमच्या शेतात. सध्या आमच्याकडे तरव काढूचा आणि भात लावणीचं काम चालू असा जोरदार. आता मी तरव काढू केलंय. आमच्या शेतीच्या वरती भराड असा आणि भराड मस्त मोकळा असा, त्यामुळे मस्त वारं सुटलो असा. हे बघा, तरव काढताना मस्त मातीचा वास येता असा. माका तर मातीचा वास खूप आवडता. म्हणजे पहिलं पाऊस लागता ना, तेव्हा जसं वास येतं मातीचं तसंच येतं. ते केल्यानंतर जी रोपा हिली जातात रोज, आणि ते आम्ही तरव म्हणतो. तुम्ही काय म्हणता असं मला कमेंट करून नक्की सांगा. तुमका कोणा शेतीची आवड असता तर मला कमेंट करून नक्की सांगा हा. तरव्याची एक एक काडी काढायची, त्याच्यानंतर ते सगळे मुळा धुवून घ्यायची आणि त्याची पेंडी बांधायची. आणि ही पेंडी नंतर भात लावणी करताना लागता. पहिलं साठात इतकं तरव काढून घेतो आणि नंतर मग आम्ही लावणी करतो. सध्या काही जास्त कोणाची ढोरं नाही, त्यामुळे जोता कमी असतं, त्यामुळे सगळेजण टिलरच लावून घेतो. तर आम्ही पण टिलर आणलो. ट्रॅक्टर लावत असतानाच पाठोपाठ लावणी करूची लागता, नाही तर चिखल सगळं बसता. आणि 15 दिवसापूर्वी आम्ही एकदा उखळ घालून घेतलेलो सगळ्या कुंड्यांना, आणि आज पुन्हा टिलर लावलो. कोपऱ्यात मी काय एकटाच नाही असं, माझ्यासोबत बरीच जणं असत. म्हणजे मी इकडे तरव काढत होते तर सगळी जणं लावणी करतात असत. लावणी करताना जास्त माणसं असली ना की बरं पडतं. म्हणजे सगळी जणं अशी लाईनीत राहतात आणि एक एक लाईन खालती लावत येतात, म्हणजे कुंभ तितकं पटकन लावून होता. आणि काय करतो माहिती आहे, भात जे काढलेले पेंडी असतात तरव्याचे, ते सगळे असे पसरवून घेतो त्या कुंड्यात. म्हणजे लावणी करत येताना जर त्याच्या हातातली पेंडी जमली तर ते पटकन ती आजूबाजूची पेंडी मिळतात आणि पटापट, त्यामुळे तितकं वेळ वाचता. हे बघा, आता सगळेजण पटापट लावणी करतात असं. कोपऱ्यात चिखल करून घेत असतानाच आम्ही खत वगैरे मारून घेतो त्या कोपऱ्यात. म्हणजे कसं खत व्यवस्थित सगळीकडे लागता आणि जमीन व्यवस्थित होतं तेवढी. खत यासाठी मारतो की आपलं तरव चांगलं होतं नंतर, म्हणून खत मारूचं लागतं. तर आम्ही सुकला आणि हिरव्या ही 2 खतं वापरतो शेतीसाठी. आता मी या कोपऱ्यात खत मारून घेते सगळीकडे. भात लावताना तरव्याचे 2-3 काडिये घ्यायचे आणि ते असे रोपत जायचे चिखलात. आणि त्याच्यामध्ये मध्ये थोडीशी स्पेस ठेवायची, कारण काय होतं थोड्या दिवसानंतर पुन्हा त्याला अजून 4 काडिये नवीन येतले, म्हणून ह्या करूचं लागतं असा. माझा खत मारून झाला तसं मी पण आता यांच्यासोबत लावणी करूक लागलोय.
लावणी लावत बरीच जण होती पण तरव काढूक जास्त कोण ना होती. म्हणून आई माका बोलली तू तरव काढ, म्हणून मी आता तरव काढूक पुन्हा इलय होय. आम्ही तेव्हा लहान असताना ना आम्ही शाळेत नाही यायचो, धावत धावत बॅग टाकू तशीच आणि शेतात यायचो तरव काढू. तेव्हा काय तरव कसं काढतं ते माका काय माहित नव्हतं. माका फक्त माहिती होतं की असं तरव काढायचो. तर मी तरव काढत जायचंय आणि मुळासकट माका काय काढू काही नाही, तर मी तोडूनच काढी तरव आणि आई मग माका ओरडायची. माझ्या आई बापांचा असा मत असा की शेती कशी कायमस्वरूपी असता, म्हणजे नोकरी तुमच्या आज असतात उद्या नाही, पण शेती ही कायम असता. त्यामुळे तुमका शेती करूक येऊक हवी. आमच्या इकडे आता काही जास्त शेती पड नसता, म्हणजे जी पड असता जी कोण करत नाही त्यांची शेती पण करूक कोण नाही कोण तयार असतोच. काय एक बरं असा की अजूनही आमच्या इथल्या लोकांना शेतीची आवड असा आणि याबद्दल बरं वाटतं माका खूप. ही बघा आई आता चाय घेऊन येतं सगळ्यांसाठी, येवा मग चाय पिऊ. तशी मेरेच्या बांधण्यावर चाय पिण्यात जी मजा असा ना ती खयच्याच महागड्या हॉटेलमध्ये नाही मिळायची. ही बघा चाय पिऊन झाली, आता सगळीजण पुन्हा आपापल्या कामाक लागली असत. शेतीच्या टायमिंगला असं असतं ना की कोण थांबत बसत नाही, म्हणजे वेळ काढत बसत नाही. काम कसं पटापट होताला ह्याच्या मागे सगळीजण असतात, कारण पाऊस जास्त येत जात असता आणि जास्त पाऊस पडलो ना तर आमची लावणी वाहून जाता. म्हणून आम्ही जास्त करून असं होतं की पटापट लावून घ्यायचा आणि पाऊस लागता नाही, कारण पाऊस लगेच लागलो की हे आवे सगळे वाहून जातात. त्यामुळे असं असताना की पटापट सगळा संपूच्या मार्गावर असतं, म्हणजे कधी एकदा लावणी पुरी होता आणि ती सगळी व्यवस्थित आवेरुजन येतं, त्याच्या मागे प्रत्येक शेतकरी असता. त्यामुळे पटकन ह्या सगळ्या कसा उरतात ह्याच्या मागे सगळीजणं असतात आणि म्हणूनच घाई करून करून ह्या काम केलं जातं. हे आराम नावाची गोष्ट नसतं, आराम नंतर करायचं, जेव्हा तुमची पूर्ण लावणी लावून होतली त्याच्यानंतर आराम करायचं. आता आम्ही काय करतो माहिती असता, म्हणजे आजच्या दिवसात जेवढे कुणगे लावून होतले संध्याकाळपर्यंत काळ पडायच्या आधी तितके लावून घेतलो आणि बाकीचा जो तरव रवतलो तो उद्या लावतलो.
आमच्या ह्या बाजूक म्हणजे आमच्या गावात कट्ट्या गावात तरी आमच्या होय भात शेतीच केली जातं जास्त प्रमाणात. बाकी कसली शेती करत नाही, फक्त भात शेती दरवर्षी आम्ही करतो. कारण बाकीच्या गोष्टी आमच्याकडे होतच नाही. म्हणजे आम्ही एकदा शेंगदाणा कुळीत बीत करून बघितलं, पण नाही तर त्या काय होत नाही. त्यामुळे आम्ही भात शेती करतो. भात शेती चांगली होतो. आमची शेती 2-3 दिवसाची असते. म्हणजे आम्ही पण काही जास्त शेती करत नाही, पण वर्षभर आमका तांदूळ पुरतील एवढी शेती आम्ही करतो. झालं लहान किती आहेत अजून? हां
मी आता किती पेंडी झाले ते मोजून व्यवस्थित ठेवतोय. पेंडी पाण्यात असली ना तर ती अशी खराब होता, म्हणून ती अशी मेरेच्या कडेत ठेवची लागता. मी आता सगळे पेंडी एकत्र करून ठेवतोय. बघूक गेलं तर ह्या सगळ्या खूप सोप्या वाटतात, पण वाटतं तेवढ्या सोप्या नसतात. ह्याच्यात खूप सारी मेहनत असतात, खूप कष्ट असतात. जेव्हा आपण जास्त घाम गाळतो तेव्हा आपल्या या कष्टाचं फळ मिळतं. ह्याच्या पाठी किती कष्ट असतात ह्या फक्त शेतकऱ्याकच समजू शकता. म्हणजे आता जेवढं तरव काढू किंवा तरव लावून जेवढं काही वाटत नाही, त्याच्यापेक्षा भात कापताना हालत होता. भात कापणी तर अक्षरशः नको वाटतं, कारण तेव्हा ऊन पण असतं आणि त्यात अचानक पाऊस येतं. मग पटापट कवळे करा, पटापट पेंडका नेवा, भरपूर सारं असतं. मी स्वतः खूप भाग्यवान समजते की मी एका शेतकरी कुटुंबातली मुलगी असे, कारण माका ह्या सगळं जवळून बघूक मिळतं, अनुभवूक मिळतं. त्यासाठी देवाचे मी खूप खूप आभार मानते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट सांगूची तर आमची शेती असं की आमच्या घराच्या एकदम बाजूकच असतात, त्यामुळे आमका जास्त लांब काही जावचं लागत नाही. आता हे शेवटचं एक कोपरं पुरं करतलो आणि आता घरी जातलो. कितीही काळोख पडलं ना तरी शेवटचं कोपरं असतं पूर्ण केल्याशिवाय घरी जायत नाही, तो पुरं करूनच जातलो. म्हणजे कसा, नवीन दिवशी नवीन सुरुवात, उद्यापासून नवीन कोपऱ्याक सुरुवात करतलो. आमच्याकडे असं म्हणून असं काय नाही, सगळ्यांजवळच असं केलं जातं. आता काळोख पण पडत इलो असा आणि शेवटचं कोपरं लावून पुरं झालो असं. आता आमचं शेवटचं एक कोपरं लावून पूर्ण झालो असं. आता आम्ही घरी जातलो. घराकडे जाऊन जरा फ्रेश वगैरे होतले, आराम करतले. जरा थोडंसं दमक झाला, मज्जा येईल मस्त, पण थोडंसं दमक झाला, पाय वगैरे दुखतात थोडे. तर आता मी घरी जातो. मग चला तर मग तुमका कोणा कसं तरव काढूक आवडता किंवा भात लावणी करूक आवडता ता माका कमेंट करून नक्की सांगा. आजचं माझं हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.